कोपरगाव येथे मूकबधीर तरुणीवर अत्याचाराची घटना घडली असून मूकबधीर तरुणीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याने एकच खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। स्थानिक नागरिकांनी कोपरगाव पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं। नराधाम रवींद्र मोरे याला पोलिसांनी तात्काळ अटक केल्याने ग्रामस्थांनी आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी करत तूर्त आंदोलन थांबवलंय, तर उद्या शहर बंदीची हाक देण्यात आली आहे। नगर जिल्ह्यात महिला अत्याचाराचं सत्र सुरूच। कोपरगाव शहरात मूकबधीर मुलीवर केला अत्याचार, आरोपीला पोलिसांनी केलं जेरबंद। आरोपी जास्त असल्याचा नातेवाईकांचा आरोप। कोपरगाव येथील गांधीनगर भागात एका 20 वर्षीय मूकबधीर तरुणीच्या असहायतेचा फायदा उचलून रवींद्र मोरे या नराधमाने तरुणी घरात एकटीच असल्याचं पाहून तिचे अपहरण केलं आणि एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना काल रात्री घडली आहे। सदर तरुणीचे हातपाय बांधून अत्याचार केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी करत नराधमास फाशी द्यावी अशी मागणी केली। तरच आमचा विश्वास तुमच्यावर राहणार आहे। कोपरगावचा पूर्ण कोपरगावची लेख आहे ती माझी, नाही पूर्ण कोपरगावची लेख आहे माझी। शासनाला तुमच्या डिपार्टमेंटला हात जोडून विनंती आहे की त्याला फाशीची शिक्षा द्यावा आणि माझ्या मुलीला न्याय मिळावा हीच मी अपेक्षा करतो। आणि सध्या गावकऱ्यांना सांगतो हे तुमची मुलगी आहे, तुम्ही न्याय घ्या माझ्यासाठी, माझी मुलीसाठी, एवढंच माझं म्हणणं आहे। रात्री 8 वाजेपासून ते गेलेले होते। मी नोकरीच्या ठिकाणी गेलेले होते, आमचे चुलते वाजलेले होते, तिथे गेलेले होते। तिथून आले 8:30 वाजता, तेव्हा विचारपूस केली तर मुलगी घरात नाही होते। त्याला पाहायला इकडे तिकडे पाहिलं, ते काही दिसले नाही। पण त्यानंतर आम्ही 6 वाजता इथं गल्लीमध्ये उभे होते बोलत, तर त्यात ते हरामखोर नराधाम पळत जात होतो। त्याच्याकडे पाहिलं आम्ही, तर ते पळायला लागला। मग आम्ही त्याच्या मागे पळाल्यानंतर ते पत्र्यावरून घरात घुसला त्याची, आणि नंतर पुरीला पाहिलं, पुरी पडेल होती। मग तिथून आम्ही उचलून आणल्यानंतर आतमध्ये ठेवल्यानंतर माझी मंडळी काही गल्लीतले बाया त्यांनी पाहिलं, त्याच्या अंगावर जखमा होते, त्याच्यावर हे होते आणि पायाला बांधलेले सारखे निशाणे होते, हाताला पायाला आणि डोक्याला मार। आणि ते इशाऱ्याने त्यांनी दाखवलं की ये नहीं घे। मी विचारलं काय आलं, तर ये नहीं हे करत आहे, वो हरामखोर की तरह उंगली बता रही थी। तो मेरे शासन तरफ से वो बेटी मेरी नहीं है, पूरे गांव की बेटी, पूरे हिंदुस्तान की बेटी, मेरी मूकबधीर बेटी है। मेरे विनंती सबसे, पूरे हिंदुस्तान से और शासन से और पूरे डिपार्टमेंट से कि वो हरामखोर को फांसी की शिक्षा देने को ना, उसको फांसी की सजा देने को ना। अगर उसको फांसी की सजा न हुई तो मैं अब डिपार्टमेंट में आके पुलिस स्टेशन में आके मैं आत्मदान करूँगा, क्योंकि मेरी मूकबधीर मुलगी थी, मूकबधीर छोकरी थी मेरी हो। तो शासन ने इसके लिए थोड़ा ध्यान दे के काम करना चाहिए। तरुणी रात्रभर घरी नसल्याने पालकांनी तिचा शोध घेतला। त्यानंतर हा प्रकार लक्षात आला। त्यानंतर नातेवाईक आणि संतप्त जमाव पोलीस ठाण्यावर जमा झाला आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली। पोलिसांनी तत्परतेने रवींद्र मोरे या नराधमास अटक केली असून त्याचे आणखी कोणी साथीदार होते की काय याचाही पोलीस तपास करतायत। आणि कोपरगाव शहराला एक हिंदू मुस्लिम ऐक्याची एक वेगळी पार्श्वभूमी आपल्याकडे आहे। आणि मी प्रथमतः तुमच्या सर्वांचे, महबूब भाई असतील, सदाभाऊ असतील, सगळ्यांना धन्यवाद देतो की अशी घटना झाल्यानंतर सुद्धा तुम्ही सर्वांना शांततेचं आवाहन केलं आणि हे शांततेचं आव्हान तुम्ही सगळ्यांना पाळलं। मी शिर्डीला राहत असलो तरी मला यायला इथं अर्धा पाऊण तास लागतो। अगोदरांचा सकाळी फोन आला, त्याबद्दल नंतर ताबडतोब निघालो। तर पहिल्यांदा तुमच्या सर्वांचं धन्यवाद देतो की तुम्ही शांततेचं आव्हान केलं आणि सर्वांनी त्याचं राखलं। दुसरा मुद्दा कडक शासनचा, तर ह्याच्यावर मी स्वतः मॉनिटरिंग करणार आहे ह्या गुन्ह्यावर। आणि गुन्हेगार रात्री कुठे कुठे गेला होता, कुठल्या ठिकाणी गेला होता, कुणाला भेटला होता, त्याचे सर्व डिटेल आम्ही काढून प्रत्येकाला त्यामध्ये आरोपी करणार। आणि ह्याच्यामध्ये आपण म्हटला की फास्ट ट्रॅकवर हे आपण चांगला वकील लावून फास्ट ट्रॅकवर हा गुन्हा लवकरात लवकर आणून त्यांच्या मुलीला आपण सर्वांनी न्याय देऊया असं मी सर्वांना आवाहन करतो। आता आपली भूमिका काय हवी अशी मला अपेक्षा आहे। आपली भूमिका अशी हवी की पोलीस प्रशासन आता तपास करत आहे, मी तर इथं ठाम मानून असणार आहे, परंतु आपणा सर्वांना मी पोलीस प्रशासनाच्या वतीने शांततेचं आवाहन करतो, कुठलाही अनुचित प्रकार घडता कामा नये। कारण कसा प्रकार घडला तर आमचं काम डायव्हर्ट होऊन जातं, म्हणजे मूळ काम आपलं बाजूला राहतं आणि दुसरं काम मागे लागतं। तर सर्व हिंदू
मुस्लिम बांधवांना मी इथं आवाहन करतो की शांतता राखा. पोलीस प्रशासन 100% कारवाई करणार. मी इथे ठाम मानून बसणार आहे आणि प्रत्येक गोष्टीची कारवाई जी झालेली आहे करत आहोत त्याची प्रत्येकाची डिटेल्स तुम्हाला मी महबूबा असतील त्याचे वडील असतील प्रत्येकांना विश्वासात घेऊन पुढे सांगण्यात येईल. परत एकदा मी सर्वांना शांततेचं आवाहन करतो आणि तुमच्या सर्वांचे धन्यवाद देतो की तुम्ही सकाळपासून शांततेचं आव्हान यांनी जे महबूबान केलं त्याचं आव्हान तुम्ही पाळलेलं आहे. आणि आता आमचे काम तर सुरू झालेलं आहे. आमची टीम पण राहू फॉलो की लड़की है ऐसा समझ कर हम वो कर रहे हैं. ठीक है तो आपको हम 100% इंसाफ मिलेगा और न्याय भी होगा और कड़ी से कड़ी से उसको सजा मिलेगी. मैं उसको अभी मैं खुद देख के वो पूरा पेपर बनाता हूँ और फास्ट ट्रैक पे वो कोर्ट का वो चलेगा. ठीक है मैंने सबको बताया. तो मैंने अभी आपको आह्वान करता हूँ कि आप शांतता रखिए और पुलिस प्रशासन को मदद कीजिए. अजय ने सुनो अभी डीएसपी ऑफिसर क्यों आए महमूद मामूद ये सब वो सब डेप्युटी साहेब पाटील यांनी आपल्याला जे आश्वासन दिलं त्याबद्दल आम्हाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे की बा हे फास्ट ट्रॅकवर चालल आणि ते चालवतीलच. मात्र यानंतर साहेब तुम्ही कोपरगाववर लक्ष द्या आणि सर्व मुलांना पण मी एक शांततेचं विनंती करतो. इथून आपण ज्याच्या त्याच्या घरी जा कामधंद्याला जा साहेब. मात्र जर याच्यावर आम्हाला न्याय नाही मिळालं आता जितू भाऊनी सांगितलं आम्ही संपूर्ण गावकरी गाव बंद आंदोलन करू आणि यानंतर आम्हाला तुम्ही न्याय द्यालच एवढी अपेक्षा बाळगतो आणि सगळ्यांनी आपापल्या घरी जायचं. प्रतिनिधी मुबीन खान, माय न्यूज, कोपरगाव.